जालन्यात दारूसाठी एकावर मित्राकडून चाकून हल्ला। दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्राच्या डोक्यावर वार। डोक्यात अडकलेल्या चाकूसह जखमी तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात। नाशिकच्या सातपूर परिसरात विद्यार्थ्यांच्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू। 3 विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसल्यावरून वाद। छातीवर गुद्दे बसल्यामुळे नाकातून रक्त येऊन जागीच कोसळला विद्यार्थी। बुलढाणा शहरातील चिखली रोडवर प्रेम प्रकरणामुळे 19 वर्षीय तरुणाची चाकून हत्या। या प्रकरणातील 4 जणांना अटक, दोघे पसार। जुन्या भांडणाच्या रागातून उल्हासनगरात तरुणाची हत्या। 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून साजिद शेख या तरुणाची हत्या। लाकडी बांबूने मारहाण करत चाकूने भोसकून केला खून। 2 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बुलढाण्याच्या खामगावात संस्था अध्यक्षाने केला 27 वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग। शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल। मावळच्या वडगावात कॅफेमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचा मानसिक छळ। सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, दोघांना अटक। घाटकोपरच्या राजावाडी परिसरात 17 वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार। टिळकनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरात हत्या। महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय। रत्नागिरीच्या मिरकरवाडा इथं कामगाराची चाकून भोसकून हत्या। मोबाईल दुकानात सुतारकाम करताना हत्या। जुन्या वादातून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात राधे राधे म्हणणाऱ्या चिमुकलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावून मुख्याध्यापिकेने केली जबर मारहाण। मुख्याध्यापिकेला अटक। नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। जिल्ह्यात समाज माध्यमांवर सायबर सेल 24 तास नजर ठेवून।